जय भीम पब्लिक. तर पब्लिक आता आम्ही सध्या तिरुपती मध्ये. तर आता इथं विजूभाऊ बी आहे, रोहित बी आहे, कन्या बी आहे आणि आमचा शिवप्रसाद भाऊ बी आहे. तर चला पब्लिक, आता तुम्हाला पुढे ब्लॉग आता आम्ही इथं राहणार आहोत 4 दिवसासाठी. तर 4 दिवसाचा ब्लॉग तुम्हाला बघण्यात भेटेल आणि मिनी ब्लॉग भेटतील. पार्ट 1 पार्ट 2 असेल. तर प्लीज पब्लिक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कुछ तरीका है भीक मांगने का? ट्रेन मध्ये रात्री 10 वाजता आम्ही कुठं पोहोचणार आहोत तिरुपतीला. 10 वाजता की भाऊ 6 वाजता म्हणून. अरे ताई, दिवसभर झालं आंघोळ करायला काहीच नाही. आंघोळीचे बसलेले आहो, जेवण दिवस झाले. आणि इथं ये बघा विजूभाऊ किती वाजता विजूभाऊ भारीच चालायचे काय बट भाऊ काय चाललंय. पहिला खाली चप्पल आहे ते रोहित नाही जेवण झालं ओके झाले. काय म्हणा, जेवण झाले, सगळं झाले. तर आता काय करावं की मलाच काय समजा झालं या भाऊ. आता काय करावं, काहीच करू नका, झोपवा निवांत. बड़ी अच्छी बात कही आप. विजूभाऊ एक रूम खेळावं. भाऊ मी आयफोन मध्ये आयडी केली आहे, माझ्या याच्यात लॉग इन होईना झाली आहे. एक काम करा तुम्ही तिघं जण रूम खेळा, आता गाडी ऐकून झोपूया. तर चला पब्लिक पुढे जाऊन म्हणजे काहीतरी समजून घ्या तुम्ही काय बघूया पुढे प्रवासामध्ये सोबत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ड्रेसिंग मारून हा काय नाही भाऊ. असं कपडे घातले आज वाटलं झाली आपल्याला काहीच नाही ट्रेन मध्ये लोकल नाही भाऊ, रिझर्वेशन आहे. असे कपडे घे. हा 500 रुपये दिले. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता दिले हूँ. कोणी हटू शकणार आपल्याला. भाऊ किती रुपये दिले. 500 रुपये. तर पब्लिक आता इथं आम्ही जेवण करू लागले. हे बघू शकता तुम्ही, डोसा घेतल्या आणि काय म्हणतात आता जेवण करल्याशिवाय तर डोंगर चढल्या तर हालत नाही खराब होती. तर आता इथं तुम्हाला दाखवतो विजूभाऊ ते सगळे. भैया काय खायलास भैया तू. डोसा, सांबर, चटणी डोसा तन्मय भाऊ कसला गोरा दिसालाय भाऊ याच्यामध्ये फोनचा कॅमेरा चांगला आहे की गोरा दिसालाय रे तन्मय क्यूट दिसायला. भाऊ. आपण ते टिकला लावल्या भाऊ, भारी दिसायला टिकल्यामध्ये भाऊ. लावावं लागते 5 बार साबण तोंडाला लावलं. पहिली बार जिंदगी ते बी. तर चला पब्लिक आता जेवण करत्या, जेवण करून तुम्हाला भेटतो. हे बघा आभाळ. आता या डोंगरावर आम्हाला जायचे. आभाळ बघू शकता तुम्ही. रोहित माय कसं वाटायला व्ह्यू. एक नंबर काही लागू शकणार मी. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. तन्मय भाऊ कसं वाटायला व्ह्यू. भैया येऊन इथं कसं वाटायला. विजू भाऊ घडी तोडलास काय हरकत नाही, पण विजू भाऊ व्ह्यू कसा वाटला तुला भाऊ. मजाक करण्यात झाला. एवढं मला भारी वाटलं हे व्ह्यू बघून. म्हणजे मी आलो होतो पण 3 वर्षाखाली आलो होतो, पण इतक्या वर्षानंतर आलो पब्लिक. पण हे बघून आहे ना मन तृप्त झालं बघा. हा हे बघा मी हिंदू तर नाही, पण व्ह्यू बघून इथली सुंदरता बघून मन प्रसन्न झालं. रोहित भाऊ काय व्ह्यू आहे भाऊ. माय शपथ भाऊ, विषय क्लोज आहे भाऊ. चला थोडं विजू भाऊला बोलू. विजू भाऊ तर पब्लिक आता इथं सगळेजण थोडे थकून गेलेले आहेत, पण आता आमचा रोहित भाऊ खुश झाला. रोहित भाऊ कधी नाही तर तिरुपती बघलेला आहे. तर पुढे बघू, पुढे आणि मस्त आणि व्ह्यू आहे. आता थोडं जेवण करू मग पायऱ्या चढायला लागू. तर तुम्ही व्लॉग मध्ये नक्की राहा आणि दर्शन तुम्हाला मी नक्की करून देईल. थोडंफार तर काय होईना पण दर्शन करून देईल. जर मॅन जमलं तर ट्राय करतो. जे माझा शब्द राहिला पुरा जोरानं ट्राय करणार. पण तुम्ही तर आता पायऱ्या चढायच्या आता काय म्हणले पायरी चालू करायला. चप्पल निकाल. आता सध्याला प्रॉब्लेम आहे की आम्ही घातल्या शूज आणि की आता पायऱ्यावर बिना शूज घालण्याची जायची. आता आम्हाला प्रश्न पडलाय की कुठं शूज ठेवा. तर बघूया. मला माहित नव्हतं की बिना चपलीचं पायऱ्या चढावं लागतात. मलाही माहित नव्हतं, कारण का मी आलतो 3 वर्षाखालचं मला काही माहित नाही. तर आता इजूभाऊ चला. इजूभाऊ बेजारीच होय की काय सांगा पब्लिक. तुम्ही व्लॉग बघा, तुम्हालाही समजते की तिरुपतीमध्ये कसं करायचं कसं नाही. जर तुम्ही तिरुपतीमध्ये आल्या तर बॅगा चपल्या आहे की बॅगामध्ये टाकून या. काय म्हणतात आमच्यासारखी बेजारी उठू नका.
सरळ खाली खाली खालून खालून चहा भेटतात. आता हे बघा, आता थैली आम्हाला वरपर्यंत घेऊन जायचे. वरपर्यंत मग जेव्हा आम्ही खाली उतरणार तेव्हा आता मला चपल्या बिपल्या घालावं लागतं. अवघड परिस्थिती आहे देवा. मग असे का मित्र दिलास रे मला. एक धड मित्र नाही माझं भाऊ. मी मित्रांची गोष्ट करायला, तू मोठा भाऊ आहेस, तू स्वतःवर लावून घेऊ नको. हो की ये बारके मया वयाचे भाऊ आहे, तू मोठा भाऊ आहेस. भोसड़ी के अब तो सच बोल दे भोसड़ी के. म्हणजे आता सोबतलेच हाऊ की. आता मी घंट्यावर गेला तुला मोठा भाऊ बी समजा ना. मी भाऊ समजो तुम्हा. भैया भैया ए भैया, तू मनावर लावून घेऊ नका. तू मोठा भाऊ आहेस, तू मित्र नाहीस, मोठा भाऊ आहेस. तू शिवी घालू शकतोस, मला मारू शकतोस, मला मारू शकतोस. याला मारतो मी. तुला मी काय बोलू शकता, याला मी मारतो. इजू भैया, तू तर इतके बारा येऊन गेलास की फॅमिली तुमची हमेशा 12 मेस क्षेत्रात राहते. तुम्ही कसं विसरल्या. तिथंच गाड्या लावत होते. पप्पा लई मोठे भक्त दिसाले तिकडे. होय, काही घरात चांगलं झालं इकडे येतात पाय पडायला. पप्पा लई मोठे भक्त दिसाले ना. हे बघू शकता, इथं श्रीकृष्णांची मूर्ती आहे. हे भाऊ श्रीकृष्णानं कोणता डोंगर उचलला होता. आता हे म्हणू नका तुम्हाला एवढं माहित नाही भाऊ. गोवर्धन पर्वत आणि हे शेषनाग एवढं तर मला माहित आहे. हे तन्या, विष्णूचे अवतार सांग. ओ सॉरी, माय बॅड. कौन है ये लोग, कहां से आते हैं? ए भैया, विष्णू भगवानचे अवतार सांग. बालाजी नाही, मच्छ, कच्छ, काय म्हणा, वराह, नरसिंग, परशुरामा, रामा नाही. कोणता मच्छ खच्छ कोणता आहे ते भाऊ. बालाजी. ओके, मला माहित नाही. मला मच्छ खच्छ वराह नरसिंग माझा फेवरेट अवतार आहे. तर भेटतो पायऱ्या चढताना, कारण का आता चार्जिंग नाही आमच्याकडे. आहे फक्त एक पॉवर बँक आणि ते विजूभाऊनं माझ्याकडून कब्जा करून घेतलाय. विजूभाऊ म्हणालाय पॉवर बँक असशील मालक तू, पण इथं मी मालक हो, इथं मी देणार नाही. घडी घेतला होता, घडी कसा बसा दिलाय. बघूत आता कसं करू. पुढे ब्लॉग मध्ये राहा. तर पब्लिक, आता लवकरात लवकर आम्हाला जावं लागते. संध्याकाळपर्यंत त्याला झोपू दे ना. बघा की आता लुंगी बिंगी टकलं बिकलं करायचे. तुम्हाला आता लगलग चला म्हणून थोडं बोलताना बराबर कॅमेरा बिमरा हलालाय. पब्लिक फक्त 200 पायऱ्या झाल्यात काय. 300 पायऱ्या झाल्यात. तर 300 पायऱ्यामध्ये सगळेजण थकून गेले. आपण स्क्वॉट मारत्या म्हणून आपण चांगलं आहे. हे तुम्हाला त्यांच्या सगळ्यांची हालत दाखवतो. हे बघा बघा, इजूभाऊ पाणी पियाला. इजूभाऊला पाणी पियायचं बारी आली. हे भैया, या सगळ्यांना पिऊन बसले, मीच पियाय नाही. तरी दे. हा, खोटं बोल ना. काय व्लॉग चालू आहे, व्लॉग समोर काही बोलायलाच काय. तर चला पब्लिक, फक्त 300 पायऱ्या झाल्यात. आणि किती चढायचे आता. 3250. 3000 नॉर्मल आहे. चल एका दमामध्ये मारतो. आपको मालूम है का सोंड्या क्या होता है? सोंड्या मला माहित नाही. तो सुधर जाओ, सुन लो मेरी बात, ठीक है. थोड़े मैनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो और अपना काम धंधा ढूंढो कोई, ठीक है. ये क्या है. भाऊ एकच फार भाऊ ती बॉटल फोड नको रे. बॉटल फुटली रे ती. भाऊ चित्ता आहे. भाऊ बस की उगा चित्ता करायला. हे बघ अजून चित्ता दिसतो म्हणाले, पण दिसला तर झालाय. पॉसिबिलिटीज. भाऊ मामाला विचारू का चित्ता कुठं आहे. भाऊला चित्ता गोसना झालाय. चित्ता हुडतो तो आता. थांबा. इथं आम्हाला हरण दिसलं. तुम्हाला इथं कितो. हे बघा. पहिली बार इतक्या जाऊन हरण बघायला भाऊ. आता दिसलाच नाही भाऊ. तुला म्हणून आम्हाला मरायचं नाही.
तर चला पुढे जाऊन बघूया आता. मयात रांगात दम आहे, मी एका दमामध्ये पुऱ्या पायऱ्या चढू शकतो, पण इथं काय आले तर अरे मी माणूस होता असा. तुमसे ना हो पाएगा. तर चला सुरू करूया मित्रांनो. भया विजू किती पायऱ्या चढल्या आपण? 1200 पायऱ्या चढल्या. शर्ट पुरं वल्ल झालेला आहे, हे बघा घाम मेहनत का पसीना, या देखो टक टक पसीना आला. आणि टोटल 2200 पायऱ्या बाकी आहेत. किती? 2200. आणि आमच्या मित्रांची हालत बघा तुम्ही. हालत कशी झाली भाऊ? भैया मजा आली की? धन्यवाद. बस आमची जिरली. जिरली ए माय रोहित ओम जिरली. बघूत आता पुढे जाऊन बघूता. तर हॅलो गाईज, इथं तुम्ही मागे बघा पंजुली देवा आहे कांतारा पिक्चर मधला. तर आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. बजरंग बलीची समद्यात मोठी मूर्ती. अरे कसली से आहे बघू शकता, तुम्हाला दाखवतो. पण भाऊ ए भैया मला मोबाईल द्या ना जरा, बघा ब्लॉग बनवायला. याला सांगा बरं थोडं. हे बघा तुम्हाला मूर्ती दाखवतो. तर पब्लिक आता थकलो होतो, हे बघा घामागरज झालो. तर कोका कोला घेतला होता पियायला. आणि विजू भाऊ भैयाची वाट बघायलो, ते खूप खाली आहेत. थकला बघा आता, इथं बोलायची ताकद नाही. कोका कोला पितो डायरेक्ट. आता वरी जाऊन तुम्हाला भेटतो. बाय पब्लिक. तर पब्लिक झालं आता थोडक्यात शर्ट वगैरे खरेदी केल्या, लुंग्या वगैरे खरेदी केल्या. फक्त इजू भाऊच्या भैयाच्या साईजचा भेटा नाही. XXL XL लागते त्यांना. थोडे अंगानं जाडजूड खात्या पित्या घरचे लेकरं इथं. भाऊ तू तारीफ करालो भाऊ. तारीफ किती उत्तर दिला ना माझ्या प्रश्नाचं. म्यूट करून टाकतो. ये तू मोबाईल दे नको. भाऊ तू व्हिडिओ देतोस की देणार का भाऊ? इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो? करायचे मी आईला. हे बघ मी आईकडून मागून घेतो. आईला द्यायला होतो. आई म्हणतो मी भाऊ मला काय करायचं आहे भाऊ? हे बघ भाऊ आपली आठवण राहते, सगळं राहते. ही आठवण राहते. या भाऊन आपल्याला 100 रुपयाचा फ्राईड राईस खाऊ घातलाय. तू काय एवढं सिरियस व्हायला? आम्ही मजा करायला, तू काय सिरियस व्हायला? तुम्हाला खामून ऑफेंड व्हायला की रे पोरी सारखं. मी म्हणलो इकडे जवळ याला काहीतरी बोलायचे. आतोंडी करा. हा दिसायला चांगलं. तर चला आता डायरेक्ट टकलं करूत, लुंगी लिहूत, मग भेटूत. मित्रांनो पायऱ्या खतम. नाव घेऊन होत्या की किती बाकी आहे भाऊ? बाकी आहेत अजून, खतम नाही झालेत काही. 1700 बाकी आहेत अजून. 1700 नाही तर कमी आहेत आता. 1000 काहीतरी बाकी आहे. फक्त लास्ट स्टेप. हे बघा बल्ले झाल्या. पिच बोलले झाले असं तसं. ग्लो आहे तोंडावर अजून. पिच बोलले झाल्या तरी ग्लो आहे. आता कोणतं साबण लावलं होतं? नंबर 1. काय म्हणा युजू भाऊ? मी तर सोबत आहे ना भाऊ. पाणी कुठून पिऊ? काय झालं? पाणीपुडी भेटेल की? भेटते की पुडी? आधी तुम्ही इकत ते घेता येतो खालून. इथं दुकान आहे की? राहू दे. इथं दुकान चालू आहे की? दुकान आहे की इथं आहे की? इथं पाणी नाही? मेल्या पाणी नाही आता. चलो आगे जाएंगे. आता चार्जिंगचे वांदे आहेत आमचे आता. चल नको चल. तर काय फक्त आता राहिल्या किती भाऊ? किती पायऱ्या राहिल्या असतील? ए भाऊ 300 पायऱ्या. 300 काहीतरी 1600 मीटर मारू आता. 1600 पायऱ्या राहिल्यात आता. काय सांगावं? 1600 मीटर मारायच्या वयामध्ये 1600 पायऱ्या चढावं लागल्या.
आता जेव द्या. फ्राईड राईस ऑर्डर केलेला आहे. भाऊ रोहित भाऊ बोल की भाऊ. तुमचे काही शब्द? माझे शब्द काहीच नाही. माझ्या शब्दाची जाऊ द्या आता तुम्हाला 2 शब्दानंतर. हो माय येतं नाही माहित इकडे या. माहित आहे हिरो दिसायला तुमचे 2 शब्द सांगा. 2 शब्द. चला होता आता फ्राईड राईस खाऊ लागलो. हे बघा भाऊ कसं लागा रे? मस्त भाऊ मस्त. भाऊ कसं लागा रे? लास्ट बात केस बघून घ्या सगळेजण आपले आपले. लास्ट बात आता टकल्यामध्ये ब्लॉग भेटेल तुम्हाला. भाऊ भाऊ तुमचे 2 शब्द कसा वाटला तुम्हाला? अनुभव सांगा की. भैया तुझा भाऊ थोडा तू हिरो लुक दाखव की. चष्मा घाल चष्मा घाल. काय म्हणाले की काय समजाना झाले पण वाईफ आहे. तर आता फ्राईड राईस खाऊन झालं होतं पण याचं झालं नाही. एल स्लो खायला ते विलेल स्लो खायला. भाऊ काय म्हणतो त्याच्यावर माहित आहे ती यायची स्टोरेज वाढायली पण काय होईना. भाऊच्या फोनमध्ये ब्लॉक करायला माझा आयफोन घरी आहे कारण काय तर चार्जिंग टिकना. भाऊला मी काय म्हणतात काय झालं क्रेडिट झालो भाऊला. क्रेडिट फॉर शिवप्रसाद तळणीकर. काय चाललंय चालले पण आमच्यासोबत लई मोठा स्कॅम झालाय. आम्ही फ्राईड राईस खाल्ले आम्हाला वाटलं असल 50-70 रुपयाला. फ्राईड राईस होतं 20 रुपयाचं. 20 रुपयाचं चमान मारून तांदूळ पाव किलो बी नव्हते. पाव किलो तांदूळ नव्हते. निघलं 1 प्लेट 100 रुपयाचा. कचकन लागलाय 600 रुपयाचा बुक्का. 600 नाही 700 रुपये. 20-20 रुपये. 1 प्लेट भजी इथं कितीला असतील? 100 रुपयाला. भाऊ तन्मय भाऊ 2 शब्द आपले सांगा. 2 शब्द मी बोलला. 2 शब्द मी काय फोन गेले. गोट्याचे छेरे डोक्यावरून हे झाले आता सांगू नाही शकणार. गोट्या गायब डायरेक्ट. खाल्लं ना आता चंचल झालं. भैया पळाले आता भैया थांब भैया भैया जेव्हा त्यानं प्राईस सांगला तेव्हा कसं वाटलं? भाऊ त्यानं जेव्हा 600 रुपये अण्णा म्हणलो मी त्याला अण्णा 1 प्लेट प्राईस म्हणलो. मला वाटलं 70 रुपये 50 रुपये 70 रुपये म्हणेल. तर 100 रुपये मला आखडी चाली की रे भाऊ. झालं पब्लिक मी इडली वडा मागणार होतो. लागले होते सगळे. लागलेच होते मग 1000 रुपयाचा बुक्का लागला असता भाऊ. तर चला थोडा तर गलती करू नका. आधी प्राइस विचारा नंतर खा. गाईज खाली काहीच खाऊ नका. वरी खा. काय खाल्या तरी प्राईस विचारा. कारण का अण्णांना लावला चुना आम्हाला. असं समजू नका आमिर बापाची औलाद हा लई लुटतात बघ. अण्णा म्हणून लावते तुम्हाला चुना. अण्णानं येड्यातच काढला सगळ्याला. चला आता थोड्याच पायऱ्या राहिल्यात काय 800-900 पायऱ्या. डोळे बघत बघत मिटता मिटता येतात. भाऊ रे कुठेही घुसला खायच्या येतात. आधी प्राईस विचारा. कालपासून बघा कुणी प्राइस विचारणार डायरेक्ट गेले की खाय सुरू करायला. तेच म्हणाला एवढे अमीर कधीपासून झाल्या म्हणाला आपण. आता अमेरिका आली की. चला भेटू तो पुढी. आता शर्ट पॅन्ट शर्ट आणि लुंगी घ्यायचं. बाय. मी घेतो राहू देतो. चलो तो आगे का ब्लॉग गोविंदा. पुढे बघू तुम्ही मित्रांनो. नाही मी चांगला फ्राईड राईस मागू काय म्हणतात डोसा मागू लागलो बाबू चांगला. तू डोसा फ्राईड राईस काय लागेल टेस्ट करा म्हणलो. फ्राईड राईस कुणाला खायचं होतं पहिल्यामध्ये आपल्या गँग माहित नाही बाई. येत असेल आपला मोठा भाऊ. ए भैया 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 ना म्हणजे आता मोठा भाऊ खायला आहे बारके भाऊ खायला तर काय राहतात काय आता. भाऊ लहानच हो की तुमच्यापेक्षा. मी तर समजा लहान आता मीच हाव. ए भाऊ पाय सुजलेत पण तरी काही समाप्त होईना झाले. किती बाकी आहे काय नाही माहित नाही. मी तुम्हाला वॉटरफॉल दाखव. तर चला पब्लिक ते टाइम आलेला आहे की टकला करायचा. या केसाला मिस करणार आहोत. विजू भाऊ ए भाऊ तन्मय भाऊ
अरे बेटे तुझे थकान नहीं लग रही क्या? बॅग मध्ये नाही, बॅग मध्ये आहे. भाऊ कसं वाटाले तर पब्लिक हे बघू शकता टाकलं तर केलेलं आहे. कालचे क्लिपा घेऊ शकलो नाही कारण का काल मरणाचा गर्दा होता आणि आमच्या सगळ्यांचे मोबाईल पण जप्त करून ठेवले होते. दर्शन वगैरे झालं, सगळं झालं. तर पब्लिक चला, काल दर्शन झालं. कालचे ब्लॉगची क्लिप घेऊ शकलो नाही कारण का कालच्या काल आम्हाला दर्शन घ्यायला लागलं. 2 वाजले होते दर्शन घ्यायला. दर्शन घेतल्या. आता सकाळी उठल्या, आता आंघोळ बिंघोळ केल्या. हे बघा टाकलं, नोटीस केला काय कटप्पा इकडे बघा. आमचं मागड इकडे बघ भैया गाईज आमची ट्रिप खूप सुखदायक झालेली आहे. काल त्रास झाला की अरे थोडा पण झाला काय होत नाही. थोडाफार नाही. आपल्या इकडे असे झाले काल तुम्ही बघायच्या होत्या मजाक नाही. आता इथं आम्ही मंदिराच्या बाहेर आल्या होत्या. तुम्हाला आता मंदिर दाखवतो. एवढं क्लास मंदिर आहे, विशेष नाही. एवढं सुंदर, एवढं आकर्षण मंदिर मी आतापर्यंत बघायला बघा. आणि एवढी क्लीन सिटी, विशेष नाही. तिरुपती भाई आवडला मला, तिरुपती काही म्हणा. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो, तुम्ही व्ह्यू बघा. तर पब्लिक आता महालक्ष्मी माताचं दर्शन झालं होतं. तुम्हाला आता मी काय सांगू. आता तो जिथं आम्ही दर्शनाला चालल्या तिथं तर मोबाईल अलाउड नाही. तर विजू भाऊ तू काय मत सांगशील. आपण जिथं दर्शनाला चालले आपल्याला मोबाईल भेटा झालाय, गद्दारी करतोय. आता तुम्ही म्हणशाला तुम्ही तिरुपतीला फिरायला गेला, एकही देवदर्शन दाखवला नाही. अरे भाई आमच्याकडे मोबाईल टिकणार झालाय, आम्ही काय दाखवू तुम्हाला. ए भैया 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 ए भैया तुझं काय म्हणणं आहे याच्यावर काय म्हणणं आहे तुझं. जिथं आपण देवीच्या दर्शनाला गेल्या, देवाच्या दर्शनाला गेल्या, आपल्याला मोबाईल भेटाय नाही. व्हिडिओ काढायला ए रोहित भाई कसं चाललंय. याला काय म्हणतात सावत्राईच्या लेकरावनी केली. आता भाऊ तू स्टोरी ठेवून झाल्या ना, मला काय करतो. मेरे पास मेरी सीट है, मैं सो जाएगा. ये एक भाऊ असा आहे. आता याला मी सतीतो, मग रत्ताला मला लिहित देतो, मला झोपी देतो. याच्यापासून समावून राहा. नाव विजय शेटेवाड. बाय बाय, पुढे भेटू. तर पब्लिक 12:30 झालेत. ट्रेन आहे काय बतात 5ची. आता एक का हसाले ते मी बी का हसायला सांगतो. हे जे डायलॉग आहे मी बिना कॅमेरा ऑन करण्याचे डायलॉग म्हणलो होतो. मी माझ्यासारखा येडा मीच हवा आता. तर आता हे बघा, आता हे सगळेजण जे काय म्हणतात, आता 4 वाजताची ट्रेन आहे. तर भूक आलं सगळ्याला एकदम जोरात लागल्या होत्या. तर आता लगेच पशी कोणी नव्हतं इथं, आम्ही हॉलमध्ये होत्या. तर आता मी तन्मय भाऊ काय का मी तन्मय इथं राहिल्या थांबल्या होत्या. तर आता इजू भाऊ ते बस झालं की गलती कोणाकडून होती. आता यांचं रिॲक्शन दाखवतो तुम्हाला. भाऊ बस झालंय भाऊ. हे भैया बघा किती जोरात झालाय. रोहित भाऊ का झाला भाऊ. ए भाऊ नूडल्स खायला गेलतास. मला कहाणी सांग, मला ब्लॉग मध्ये सांगावं लागते. नाही ते त्यानं सांग स्वतः मुख्य झाले नाहीत. ए भाऊ 2 मिनिटं तू सांग. पब्लिक मी इजू भाऊ तू सांग. इजू भाऊ तू सांग प्लीज सांग. काय सांगायची यांची कहाणी आता मी मला सांग. वॉच कर काय चालतं. नाही हा काय म्हणजे आता तुम्ही नूडल्स आणायला गेलते आम्हाला. हे भाई तूच सांग. आता आपण स्टोरी काय केलेली नूडल्सची.
कोणती स्टोरी? भाऊ नूडल्स आणायला गेला, किंमत विचारला नाही, डायरेक्ट मला घुसला स्टार्टिंग पासून. हा पब्लिक तर आहे का आता विषय असा झालाय, 3 जण गेलेत नूडल्स खायला म्हणजे जेवण करायला. नाव सांग किती घ्यायची? तिघायचे म्हणजे कोरकोर हे बघा काय म्हणतात भाऊ, नाव काय? विजू भाऊ. शिवप्रसाद तळणीकर आणि आपला रोहित, स्वतः रोहित कदम. स्वतः रोहित कदम. रोहित कदम भाऊ, तुमचा तोंडाने शब्द म्हणजे तुमचे मला विचारलं हा. आता या तिघायचं काय झालं, तिघायला जेवण केले. जेवण केल्यावर मग आमचं तिथं त्याच्यापाशी स्टॉक संपला होता. हा. स्टॉक संपल्यावर मग काही म्हणजे 2 पाऊल पुढे एक दुकान होतं, त्याच्यापाशी गेले, डायरेक्ट नूडल्स ऑर्डर दिले. तिथून नाही ना म्हणलं तर किती दुप्पट प्राइस. ही प्राइस होती त्याची 70 रुपीज पर प्लेट. ओके. तिथे झालं 140 रुपये पर प्लेट. खरं भाऊ? ते बघून आणि ते पण काहीच आहे का, ते पण काय विषय काय झाला, त्या दोघांना पण लक्ष दिलं नाही. मी लक्ष दिलं, मी विचारलो बाई थांबा, मी काय आता रिसिप्ट काढू नका विचार, तर 400+ बिल झालं. ते बिल आम्ही 192 रुपयामध्ये आणलं सगळं. हे बघा इथं, हे बघू शकता तुम्ही. आता प्लेटा नाहीत, आता याचा ऍडजस्ट करावं लागते आम्हाला. भाऊ सामान टाकून खाऊ नको. भाऊच्या रिॲक्शन तुम्ही समजून जा कसं लागा रे. तू स्वतः टेस्ट कर. मला मग पोट खराब करायचं नाही. एक्सप्रेशन मी कॅप्चर करतो. भाऊ मी एकच घास खालो, एवढं कडून जवळ केलं मी, मला माहित आहे. अनुभवाची बोल आहे का पब्लिक? 100% आहे का? अनुभवाची टेस्ट. सॉरी, सांबर घे ना. स्पून स्पून त्याला. सांडू नको कसं खाऊ रे, फोनमध्ये घे थोडंसं. गोविंदा एक नंबर. आपल्या अनुभवाच्या चवीचे काही बोल, तुमचं तोड स्पष्ट सांगत आहे. समजत आधी जय महाराष्ट्र पब्लिक, कारण का आता आम्ही महाराष्ट्रामध्ये आलेले आहोत. काही म्हणा, कुठेही जा, कुठेही फिरा, पण आपल्या महाराष्ट्राची मला कुठेच ना बघा. 3 दिवसच की भाऊ, 4 दिवस 4 दिवस एवढं फिकं खाणं खाऊन, आंबट खाणं खाऊन एवढी हालत खराब झाली आहे. आता घरी जाऊन बघा, चटणी भाकर ठेसा खवाट आलाय बघा. इजू भाऊ, आपले 2 शब्द सांगा भाऊ. जर ते काय म्हणतात साऊथ इंडियामध्ये सेटल व्हायचा चान्स भेटला तर होतोच काय? तुझं स्वप्न आहे भाऊ, माझं स्वप्न होतं, माझं स्वप्न तुटलं. पण तुझं सांग. मी आधीपासून महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुझं काय म्हणणं आहे भाऊ? यार तुम्ही याचं तर काय बोलणार नाही भैया. जय महाराष्ट्र. तर चला आता लास्ट नांदेडमध्ये एक क्लिप घेऊ आणि ब्लॉग खतम करूया. आमचा नाही थांबा, रोहित भाऊ बी आलेला आहे. रोहित भाऊ, महाराष्ट्र आला आपलं भाऊ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सबसे बेस्ट आपलं महाराष्ट्र. कुठेही हिंडा काही करा, पण महाराष्ट्राची जागा कोणी घेऊ शकणार. ते म्हणणार काय, गरजा महाराष्ट्र. चला पब्लिक, आता थोड्या वेळानंतर ब्लॉग एंड करूया. आणि तुमचं बी थँक्यू ब्लॉगमध्ये माझ्यासोबत जोडून राहिल्याबद्दल. असा सपोर्ट करा मला. चला नांदेडला तिरुपती पुढली ट्रिप नाही अजमेर किंवा काय म्हणतात कोणता आहे तुझं ते? बोधगयाला तर 100% बोधगयाचा ब्लॉग लवकरच. तर पब्लिक, आता आमची इथं ट्रिप संपलेली आहे. काय म्हणतोस भाऊ? एक नंबर. आता घरी जातो, काय करतो? झोपी जायचं आता. ट्रिप इज ओव्हर भाऊ. भरपूर मजा आली भाऊ. सगळे दर्शनाची व्हिडिओ तुझ्याकडे येतो, सगळ्याकडे दर्शनाची व्हिडिओ नाही तर सगळं हा मला सेंड कर. आपल्याला चांगला ब्लॉग एडिट करायचा आहे. तर आता या भावाला, मोठ्या भावाला दाखव थोडा. विचार डाम चिकटा डांग. कसं वाटलं भाऊ? ट्रिप कशी वाटली भाऊ? माझं वागणं चांगलं होतं की? भाऊ येतोच की पुढल्या भाऊ ट्रिपला खूप मिस करशाल आम्ही. म्हणजे पैसे भर भाऊ, नक्कीच येतो. भाऊ माझ्यासोबत ट्रिप कशी वाटली तुला? पुढच्या ट्रिपला हा कुठं जायला ह्या दोघांना सोडून आपल्या ट्रिपचे पैसे भरत असले तर जाऊ. इथं आमचं कसं बस मी तुझ्याकडे एक सरप्राईज आहे. ऐका आमच्या ट्रिप मध्ये अजून एक ट्रिप
स्पॉन्सर कोण केले? भयानं केलाय ते म्हणजे डायरेक्ट केदारनाथ नाही तर बुद्धगया, दोन्हीपैकी एक. आमच्या दोघांसाठी स्पेशल एसी आणि एसी एसी मध्ये, नॉन एसी नाही. नॉन एसी नाही, एसी मध्ये. हे बघा, दिलदार माणूस बघा. हो का, हे आहे. जर याच्यासोबत तुम्ही चांगलं वागल्या, चांगलं राहिलं याला तुम्हाला काय पण देईल, काय पण सोनं देईल. जीटीपी घेऊन देऊ शकते. नाही, हे पण माणूस चांगला आहे बरं. हे छोटा तळी करा, हे मोठा तळी करा. हे दोघं भाऊ भाऊ आहेत. वाटणार काय झालं? भाऊ, ऐक. कस काय झालं? प्रमोशन झाल्यावर भाऊ नाही तुम्हाला. हे भाऊ ऐक की, मी जर तुम्हाला तुमचे पैसे भरून मीच तुझ्याकडून 1,500 रुपये घेतला, माहिती आहे की? ते किती आहे भाऊ? म्हणजे 300 रुपये. हा, बस आता पिठाचे बाकी आहेत. तेच धरून 300 झाले त्याचे. ते किती बाकी आहेत? 360. कॅश आहे की रे? पिठाला कॅश आहे की? तर चला पब्लिक, ठेवून घेतो मी. आता तुम्ही उधारी बिदारी घेऊन कशी तरी ट्रिप केली. आता चला भेटूत आता उद्यापासून मिनी ब्लॉग मध्ये. ट्रिप एकदम चांगली झाली आहे बघा. स्टार्टिंगला थोडे वांदे झाले, म्हणजे अडचणी म्हणजे काय, थोडेफार problem याला थोडी झाले. प्रॉब्लेम झाली, याच्या पायाला मार लागला होता म्हणून याला थोडं चालण्यामध्ये प्रॉब्लेम झाली होती. आणि भाऊची बी तब्येत थोडी खराब होऊ लागली, डाऊन होऊ लागली. भावनं तर एक गोष्ट सांगतो गाईड, भावनाचा आखी ट्रिप झोपून काढलाय. रात्री दिवस झोपून होता भाऊ. जाताना 20 तास आणि येताना 20 तास निवड झोपून काढलाय. 40 तास झोपून 40 तास झोपून काढलाय. फक्त 10 तास फिरला. फिरायसाठी आराम गरजेचा आहे गाईस. आराम गरजेचा आहे, पण भावाच्या पायाला मार लागला होता म्हणून भावालाही थोडा त्रास झाला आणि माझी थोडी तब्येत खराब झाली म्हणून काही होईना. पण एक पॉईंटचा विषय सांगतो गाईस, ट्रिप एवढी मजा, एवढी खास आणि एवढी भारी मजा आली ना, शब्दात सांगू शकत आणि नाही. तिरुपती दर्शन करायला खरंच एकदा जा. आता याच्या पुढला ब्लॉग आता Direct कधी बुद्धगया. बाहेर ट्रिप केली. आता आमची दुसरी ट्रिप आहे बुद्धगयाला. ते ते आताच पण नाही, ते पण माझं लवकरच ड्रीम आहे. ड्रीम आहे, ड्रीम आहे. पण ते लवकरच होईल ही आमची आशा आहे. तर चला भेटतो तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये उद्याच्या. जय भीम पब्लिक. जय भीम पब्लिक. बाय, गुड नाईट, झोपी जा.